रायगडावरची ही दृश्य आपण पाहतोय। किल्ले रायगडावरती सगळ्याच भागामध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी झालेली आहे। गडावरती शिवभक्तांचा महापूर लोटलेला आहे आणि 6 तास चढून शिवभक्त किल्ले रायगडावरती पोहोचलेले आहेत। शिवभक्तांना गड उतरण्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था देखील आता लावण्यात आलेली आहे। शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता आलेल्या शिवभक्तांमध्ये आपण बघितलं तर सध्या किल्ले रायगडावर आहे तो उत्साह पाहायला मिळतोय। संपूर्ण रायगड जो किल्ला आहे तो गजबजून गेलेला आहे, भगवामय झालेला आहे आणि आपण बघितलं तर शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता आलेल्या शिवभक्तांना सुरक्षितरित्या गड किल्ला उतरता यावा यासाठी अनेक यंत्रणा आहेत ते या ठिकाणी काम करतायत। या ठिकाणी आपण बघितलं तर अनेक रेस्क्यू टीम असतील, पोलीस प्रशासन, एनडीआरएफ अशा अनेक टीम आहेत ते या ठिकाणी विशेष करून खबरदारी घेत आहेत। अनेक आपण शिवभक्त आहेत ते सध्या सकाळपासून रांगेत आहेत। हे जगदीश्वर मंदिराकडे निघालेले शिवभक्त आहेत। आपण त्यांच्याशी थेट जाऊयात। दादा, सध्या कुठून आलेला आहात आणि किती वेळ गडावर सध्या आपण चालताय? मी सांगोल्यावरून आलेलो आहे, सोलापूर जिल्हा। आम्ही काल रात्री गडावरती आलो आणि आता आम्ही रिटर्न करतो। साधारणतः किती वेळ लागला आपल्याला गडावर वरती येण्यासाठी? गडावरती येण्यासाठी आम्हाला 6-7 तास लागले। एकंदरीत आपण बघितलं तर दरवर्षीप्रमाणे यंदा मोठी गर्दी झाली आहे। 6 ते 7 तास पायी चालत येण्यासाठी या शिवभक्तांना लागत आहेत। साधारणतः किती वेळ लागतोय आणि आता सध्या कुठे चालला? आता घराकडे जायलो, 10 तास लागले। शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी अनुभवता आला? हो, आला। कुठून आलेलं? लातूर। तर लातूर असेल, सोलापूर असेल, सांगली, कोल्हापूर अशा विविध भागात हे शिवभक्त दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे आपण बघितलं तर किल्ले रायगड आहे तो प्रत्येक संपूर्ण परिसर आहे तो गजबजून गेलेला आहे आणि त्यामुळे या शिवभक्तांना आहे ती सध्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे। गणेश मापळकर, एबीपी माझा, रायगड। छत्रपती संभाजी महाराज की। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय।